यूट्यूबचं चॅनल सुरू करून जवळजवळ आता 1 वर्ष होत आलं, पण मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय कम्प्लीट होत नाहीये. 1000 सबस्क्रायबर कसे बसे कम्प्लीट केले, पण 4000चा वॉच टाइमच काही कम्प्लीट होत नाहीये. अक्षरशः वैताग आणलाय, तासच कम्प्लीट होत नाही. आणि याचमुळे माझ्यासारख्या कितीतरी युट्यूबरने व्हिडिओ बनवणं सोडून दिलंय. खरंच ही गोष्ट इतकी अवघड आहे, काय करावं काही समजतच नाहीये. अहो, तुमच्याकडे काही टिप्स आहेत का जेणेकरून माझ्यासारख्या नवीन युट्यूबरला त्याची मदत होईल? असतील तर प्लीज आम्हाला सांगा ना. चल योगिता, तू विचारतेस म्हणून काही टिप्स देतो. तर यूट्यूबवरती बरेचसे क्रिएटर्स एक्साइटमेंटमध्ये काम करायला चालू करतात आणि त्यांना सुरुवातीला प्रत्येकालाच माहिती नसतं. जसं की योगिता, तुला माहिती नाही आहे. यूट्यूबवरती चॅनल तर सुरू केलास, पण त्याचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर झाल्याशिवाय तुझं चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही आहे. ही त्यांची बेसिक कंडिशन आहे. आणि त्याच्यासाठी 1000 सबस्क्रायबर करायला लोक खूप ओढाताण करतात, नातेवाईकांना सांगतात, जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगतात आणि त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब तर करून घेतात त्यांच्या मोबाईलमध्ये. पण सगळ्यात मोठी चूक इथेच होते की तुम्ही जेवढा जमेल तेवढा नॅचरल ऑडियन्स क्रिएट केला पाहिजे, जेणेकरून तुमचे ते जेन्युइन व्ह्युअर्स असतील. काय होतं की आपण फॅमिली मेंबर्सला किंवा नातेवाईकांना सांगतो की अहो, मी असं असं चॅनल सुरू केलं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ते तुमचा मान ठेवण्यासाठी सबस्क्राईबसुद्धा करतात. परंतु होतं काय, तुम्ही शॉर्ट्स अपलोड करता, रील्स अपलोड करता आणि लॉंग व्हिडिओसुद्धा ज्यांना बनवता येतात किंवा ज्यांना हौस आहे ते बनवतात. आणि त्याने होतं काय की तुमच्याकडे ऑलरेडी समजा तुम्ही 50 नातेवाईकांकडून तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं आहे आणि यूट्यूब काय करतं, जेव्हा तुम्ही शॉर्ट अपलोड करता किंवा व्हिडिओ अपलोड करता तेव्हा ते तुमचे जे मेन सुरुवातीचे सबस्क्रायबर असतात त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ जातो. आणि त्यांनीच जर समजा नातेवाईकांनी तुमचा व्हिडिओ बघितला नाही, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे, ते काय विचार करतात, त्यांनी बेल आयकॉन जरी दाबलं असेल तरी व्हिडिओ अपलोड केला आहे, काय असेल त्याच्यात म्हणून क्लिक करतात. मोठा व्हिडिओ असेल 10 सेकंद 20 सेकंद बघायचं आणि सोडून द्यायचं. त्याच्यामुळे होतं काय की तुमचं त्या व्हिडिओचा CTR कमी होतो आणि तो यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये असं पिक्चर जातं त्याचं की हा व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट नाही आहे किंवा एंगेजिंग व्हिडिओ नाही आहे. त्याचे जे त्या चॅनलचे जे म्हणजे मेन सबस्क्रायबर आहेत तेच तो व्हिडिओ बघत नाही, तर तो नवीन लोकांपर्यंत यूट्यूब पोचवत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या व्हिडिओचा CTR कमी होतो आणि तो जास्त लोकांपर्यंत पोचला नाही तर मग तो त्याचे व्ह्यूज येणार नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी काय करा की नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना सांगण्यापेक्षा फ्रेश यूट्यूब चॅनलवरती प्रयत्न करा की तुमच्या कलेने, म्हणजे तुमच्या ॲक्टिंगच्या जोरावरती किंवा तुमच्याकडे जे स्किल आहे ज्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवतायत किंवा शॉर्ट बनवताय, त्या बेसिसवरती तुम्हाला जेन्युइन आणि नॅचरली सबस्क्रायबर कसे मिळतील आणि ते नॅचरली मिळालेले सबस्क्रायबर हे तुमचा ऑडियन्स बनतील आणि ते तुमचे रेग्युलर व्हिडिओ किंवा तुम्ही जे काही अपडेट्स कराल ते तुमचे रेग्युलर व्ह्युअर्स होतील आणि त्याने तुम्हाला नॅचरल ऑडियन्स मिळून तो तुम्हाला फायदा होईल आणि ते तुमचे लॉंग लाईफसाठी ते तुमचे सबस्क्रायबर असतील आणि ते जेन्युइन असतील. त्याच्यामुळे सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या कोणाही जवळच्या व्यक्तीला सांगूच नका की तुम्ही यूट्यूब चॅनल केलं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे. ही गोष्ट सोडून द्या, तेव्हा तुम्ही सक्सेस होण्यासाठी एक पायरी तुम्ही पुढे गेलेला असाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही चॅनल बनवलं आहे, तुम्ही शॉर्ट्सही चालू केलेत बनवायला, परंतु होतं आहे काय की तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवत नाही आहात. तुम्ही आज केला, त्याच्यावरती व्ह्यूज 100 200 आले, 1000 आले, तर मग तुम्ही इंटरेस्ट नाही दाखवत आणि मग उद्या बनवत नाही. 2-4 दिवसाचा गॅप पडतो किंवा आठवडा महिन्याचा गॅप पडतो. तर यूट्यूबला सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे की तुमची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सुरुवातीला लॉंग व्हिडिओच्या भानगडीत नाही पडला तरी चालेल. तुम्ही सुरुवातीला ऑडियन्स क्रिएट करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला दिवसाला 1 किंवा 2 शॉर्ट्स बनवायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला तुमची प्रॅक्टिसही होईल, कारण तुम्ही नवीन आहात आणि तुमचा ऑडियन्सही बनायला सुरुवात होईल. काय होतं की बऱ्याच वेळा आपण आहे ना शॉर्ट्स न टाकल्यामुळे आणि लॉंग चॅनल बनवलं असेल तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय येतो की तो जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचत नाही आणि तुमचा सबस्क्रायबरचा क्रायटेरिया कंप्लीट होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही दिवसाला
1 किंवा 2 शॉर्ट्स एखादा टायमिंग फिक्स करा आणि त्या टायमिंगला टाका, म्हणजे लोकांना सवय होईल तुमची की बाबा या टायमाला असा असा क्रिएटर आहे आणि त्याचे शॉर्ट्स पडतात किंवा व्हिडिओ पडतात, आणि मग ते तुमचा जेन्युइन ऑडियन्स क्रिएट व्हायला मदत होते. दुसरं असं की तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवणार असाल तर लॉंग व्हिडिओ बनवा. लॉंग व्हिडिओचा टॉपिक असा असला पाहिजे की त्या व्हिडिओमधून तुम्हाला एकतर तुमचा म्हणजे तुम्ही एखादी माहिती देत असाल तर त्या माहितीविषयी लोकांना क्लिअरली समजलं पाहिजे की बाबा ती हेल्पफुल माहिती असली पाहिजे, किंवा तुम्ही डेली व्लॉगिंग करत असाल किंवा कौटुंबिक एंटरटेनमेंटचा व्हिडिओ असेल तर तुम्ही असं काही एंटरटेनमेंटचं स्क्रिप्ट असलं पाहिजे तुमचं की लोक खरंच एंगेज होतील तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी. आणि तसं एंगेजिंग कंटेंट असलं तर मग तुमचा ऑडियन्स 100% वाढणार, लोक तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार आणि व्हिडिओसुद्धा पूर्ण बघणार. काय होतं बऱ्याच वेळा की तुमचं यूट्यूब तुमच्यासाठी खूप प्रयत्न करतं, यूट्यूब तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पाठवतं, पण तो जर कंटेंटच तुमचा एंगेजिंग नसेल तर मग यूट्यूबने इतकं प्रयत्न करून देखील तुमचा व्ह्युअर्सपर्यंत तो पोचत नाही आणि तुमचा 4000 तासाचा वॉच टाईम कंप्लीट व्हायला मदत होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही एंगेजिंग कंटेंट बनवा. व्हिडिओविषयी सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक टिप देतो की तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा शॉर्ट बनवा. तुम्ही महागडा कॅमेरे घ्यायची गरज नाही किंवा तुमच्याकडे आयफोनच असला पाहिजे असं काही नाही. नवीन क्रिएटर्सने येणार त्यांच्याकडे जो अवेलेबल मोबाईल आहे त्याच्यातून सुरुवात केली तरी चालेल. तुम्हाला ट्रायपॉड घ्यायची गरज नाही. जर घेणार असाल तर एकदम चीप, म्हणजे सुरुवातीला तुम्ही जास्त पैसे न घालवता की जितक्या कमी खर्चात तुम्हाला सुरुवात करता येईल तितक्या कमी खर्चात तुम्ही सुरुवात करायचा प्रयत्न करा. ट्रायपॉड 200 रुपयापासून चालू होतात. ऑनलाईन घेऊ शकता किंवा ऑफलाईन घेऊ शकतात. आणि कॅमेरा तुमच्याकडे मोबाईल जो असेल त्या मधून सुरुवात करा. तर इयरफोन तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यासाठी तुम्हाला माईक घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. फक्त व्हिडिओ किंवा शॉर्ट करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कॅमेऱ्यापेक्षा देखील महत्त्वाची आहे की तुमची ऑडिओ क्वालिटी कशी आहे. ऑडिओ क्वालिटीला खूप महत्त्व आहे, कारण तुमचा ऑडिओ जर क्लिअर असेल तर तुमच्या ऑडियन्सपर्यंत तुम्ही कनेक्ट होणार आहात आणि त्याच्यामुळे तुमचे व्ह्यूअर्स वाढणार आहेत. त्याच्यामुळे फोकस सुरुवातीला कॅमेऱ्याकडे न करता ऑडिओकडे फोकस करा आणि ऑडिओची क्वालिटी तुमच्या चांगली ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये मदत होईल. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुम्ही चॅनल बनवलं आहे, सगळं तुम्ही प्रामाणिकपणे करताय, रील्स बनवतायत, व्हिडिओ बनवतायत, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की तुम्ही शॉर्ट बनवा किंवा व्हिडिओ बनवा, लॉंग व्हिडिओ बनवा. त्याला जर तुम्ही टायटल व्यवस्थित दिलं नाही तर ते लोकांपर्यंत पोहोचणारच नाही आहे. कारण तुम्ही ते टायटल एकदम कॅची असलं पाहिजे आणि लोकांचे सर्च, म्हणजे लोक जे आपण नॉर्मली आपल्याला काय माहिती पाहिजे असेल किंवा आपल्याला कॉमेडी व्हिडिओ जरी बघायचं असेल तरी आपण यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये जाऊन काय टाकतो की मराठी कॉमेडी व्हिडिओ असं टाकल्यावरती आपल्याला यूट्यूब आपल्याला एक मोठी लिस्ट देतं आणि त्याच्यात ज्यांचं टायटल चांगलं असतं त्यांचे व्ह्यूज तुम्हाला लाखामध्ये हजारोमध्ये बघायला मिळतील. तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही एखादा लॉंग व्हिडिओ बनवला तर तुम्ही ज्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला तो टॉपिक आधी सर्च करून बघा यूट्यूबवरती आणि त्या टॉपिक रिलेटेड एखादा खूप मोठा क्रिएटर आहे किंवा ज्याचे खूप व्ह्यूज लाखामध्ये हजारोमध्ये व्ह्यूज गेलेले आहेत, सेम तशा टाईपचं किंवा तेच कॉपी केलं, सुरुवातीला तेच कॉपी केलं तरी चालण्यासारखं आहे. तसं टायटल तुमच्या व्हिडिओला द्या आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही 8 ते 10 ओळींमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती देऊ शकता शॉर्टमध्ये की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती मिळणार आहे किंवा आम्ही फॅमिली व्लॉगिंग करतो, आम्ही व्हिडिओमध्ये अशा गोष्टी केलेल्या आहेत, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये माहिती द्या आणि तुम्ही तसे त्या रिलेटेड टॅग्स टाकू शकता. आणि ते टॅग्स पण सर्चेबल असले पाहिजे जेणेकरून ते लोकांना एंगेज करतील आणि तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. सेम तुम्ही शॉर्टसाठी पण करायचं आहे की तुम्ही 6 ते 8 कॅरेक्टरवालाच हे टाकायचं, तुम्ही टायटल टाकायचं, पण ते एंगेजिंग असलं पाहिजे, लोकांनी सर्च करणारं पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याची खूप शक्यता आहे. आणि मेन कन्सिस्टन्सीचा अजून एक फायदा काय होतो की तुम्ही रोज व्हिडिओ टाकताय, रोज शॉर्ट टाकताय, त्याचा फायदा काय होईल, तुमचा आज तुम्हाला 1000 व्ह्यूज आले, उद्याही तुम्हाला 1000, 500, 1500, 2000 व्ह्यूज आलेत, पण एक दिवस म्हणजे महिना 2 महिने तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तर एखादा शॉर्ट तुमचा असा असेल किंवा एखादी रील तुमची अशी असेल
जी यूट्यूब व्हायरल करेल आणि ज्याच्या हजारोमध्ये लाखोमध्ये व्ह्यूज असतील. आणि त्या व्ह्यूजचा तुम्हाला फायदा काय होणार आहे की तुमचे 1000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया पण कंप्लीट होईल आणि 4000 तासाचा वॉच टाईम पण कंप्लीट होईल. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर या गोष्टी तुम्हाला करता आल्या तर तुम्ही यूट्यूबवरती 100% सक्सेसफुल होणार आहात. फक्त अजून याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही कॉपीराईट म्युझिक अजिबात वापरू नका. त्याच्यामुळे तुमच्या मॉनिटायझेशनला खूप मोठा प्रॉब्लेम येतो. तो जर टाळला तर कॉपीराईटची स्ट्राईक नाही आली तुमच्या चॅनलला मॉनिटायझेशनपर्यंत किंवा मॉनिटायझेशन नंतर, तर तुम्ही यूट्यूबवरती पैसे कमवायला 100% सुरुवात करणार म्हणजे करणार. आणि हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर माझ्या बायकोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा माहिती कशी वाटली. धन्यवाद.